नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मस्त अशी झणझणीत कटाची आमटी बनवतोय, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर गॅसवर मी एक चाळणी ठेवली आणि चाळणीवर एक मध्यम आकाराचा कांदा मधून चिरून ठेवलाय आणि त्याचबरोबर एक छोटासा तुकडा खोबऱ्याचा घेतलाय। तर अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला कांदा आणि खोबऱ्याची बाजू बदलत बदलत कांदा आणि खोबरं छान काळपट रंगाचं भाजून घ्यायचंय। तर इथे मी कांदा आणि खोबऱ्याची बाजू बदलत बदलत कांदा आणि खोबरं काळपट रंगाचं भाजून घेतलंय। तर आता भाजलेला कांदा आणि खोबरं ताटामध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचंय। त्यानंतर मी गॅसवर एक तवा ठेवला आणि तव्यावरती चमचाभर तेल टाकून घेतले। तेलामध्ये टाकण्यासाठी एक तेजपान, एक स्टार फूल, एक मसाला विलायची, एक दालचिनीचा तुकडा, छोटासा जावेत्रीचा तुकडा आणि 3 लवंग घेतलाय। तर हे गरम मसाले मिनिटभर तेलामध्ये भाजून घ्यायचेत आणि त्यानंतर यामध्ये एक चमचाभर धने, अर्धा चमचा जिरे, एक चमचाभर तीळ टाकून घ्यायचे। त्याचबरोबर एक चमचाभर दगडफूल टाकून घ्यायचं आहे। आता परत हे सगळे मसाले मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचेत। 3 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकाल मसाले व्यवस्थित भाजून झाले। आता भाजलेले मसाले ताटामध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर तव्यावरती आपल्याला 7 ते 8 मिरच्या टाकायच्या। मिरच्या भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मिरच्या 1 मिनिटभर भाजून घ्यायच्यात। 1 मिनिटामध्येच आपल्या लाल मिरच्या व्यवस्थित भाजून झाल्या आहे। भाजलेल्या मिरच्या सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायच्यात। त्यानंतर आपण जो गॅसवर कांदा भाजला होता तो सुद्धा परत आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचा आणि या कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकायचे। तेलामध्ये आता हा कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं परत भाजून घ्यायचा आहे। 3 मिनिटांनंतर बघू शकाल की कांदा व्यवस्थित भाजून झालाय। आता भाजलेला कांदा सुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आपण जे खोबरे गॅसवर भाजले होते त्याचे मी इथे बारीक तुकडे करून घेतले आहे। आता भाजलेले सर्व मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। तर इथे मी मसाले पूर्णपणे थंड करून घेतले। आता थंड झालेले सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। आता या मसाल्यामध्येच इथे आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 अद्रकचे तुकडे आणि थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला पाणी न टाकता मसाले ग्राइंड करायचे आणि त्यानंतर पाणी टाकून मसाल्याची स्मूथ पेस्ट तयार करायची। तर बघू शकता एकदम मस्त मसाला ग्राइंड झाला आणि मसाल्याला रंगही छान आला आहे। तर आता हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतले। तेल गरम झालं की यामध्ये ग्राइंड केलेला सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स झाल्यानंतर हाय टू लो फ्लेमवर आता हा मसाला आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर 3 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकाल की मसाल्याने आता तेल सोडलेलं आहे। असं तेल सोडल्यानंतर या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित मसाला पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर कढईवरती 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 3 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला कट टाकून घ्यायचा आहे। तर इथे मी अर्धा ग्लास इतका कट टाकून घेतला आणि त्याचबरोबर अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे। पाणी टाकल्यानंतर कटाची आमटी मिक्स करून घ्यायची आणि या कटाची आमटीचा थिकनेस बघायचा आहे। तर इथे बघू शकता आमटी थोडीशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे परत थोडंसं पाणी टाकून घेत आहे। पाणी टाकल्यानंतर परत मिक्स करून घ्यायची आणि बघू शकता कटाच्या आमटीचा थिकनेस आपल्याला असा ठेवायचा आहे। त्यानंतर या आमटीमध्ये टाकण्यासाठी इथे मी शिजलेली हरभऱ्याची डाळ 1 चमचाभर काढून ठेवली होती ती टाकून घ्यायची आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं। आमटी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मिक्स करून झाल्यानंतर आता या कढईवरती झाकण ठेवायचं आणि ही कटाची आमटी आपल्याला 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायची। 3 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकता मस्त आमटीला उकळी आली आहे आणि आमटीला रंगही बघू शकता खूप मस्त आलेला आहे। आमटीच्या वरती तर्रीसुद्धा आलेली आहे। एकदम मस्त अशी या ठिकाणी आपली कटाची आमटी तयार झाली। गॅस बंद करायचा। आमटीमध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर आमटीमध्ये मिक्स करून घ्यायचा। तर बघू शकता अगदी मस्त झणझणीत अशी आपली कटाची आमटी तयार झाली आहे। तर माझ्या पद्धतीने अशी कटाची आमटी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।